नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंखे आपलं स्वागत करतो. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहर परिसरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी तरुणाईचा उत्साह शिगेला पोचला आहे. रविवारी रात्री ओल्डमॅनचे दहन करून नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. त्यामुळे ओल्डमॅनच्या तयारीत बालचमूंसह तरुणाई दंग झाली आहे. या दिवशी विशेषतः ओल्या पार्ट्यांना रंग चढणार आहे. त्यामुळे ओल्डमॅन बरोबर पार्ट्यांच्या नियोजनाचीही चर्चा सुरू आहे. उद्यमबाग येथील दत्त मंदिरात चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे 90,000 ते 1 लाख रुपयापर्यंतची रोख रक्कम लंपास केल्याची घटना काल शुक्रवारी दिनांक 29 रोजीच्या मध्यरात्री 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती, तर या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्यात खळबळ माजली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेची माहिती मिळताच उद्यमबाग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अधिक तपासाला सुरुवात केली आहे. बेळगाव गोवा पारवाड नजीक घनदाट जंगलात वाट चुकून विद्यार्थी भरकटल्याची घटना घडली. जंगलात विद्यार्थी अडकल्याने वन खात्याला शोध मोहीम हाती घ्यावी लागली. तब्बल 18 तासांच्या अथक प्रयत्नानंतर भरकटलेले विद्यार्थी सापडले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. हिंस्र प्राणी असणाऱ्या जंगलातून विद्यार्थी बाहेर पडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. काल शुक्रवार दिनांक 29 रोजी सायंकाळी अनुगोळ बेळगाव येथे अयोध्या येथून आलेल्या राम जन्मभूमी अक्षता मंगल कलशाचे महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते भव्य स्वागत करण्यात आले. प्रारंभी ही मिरवणूक हरिमंदिर मार्गावरून निघून अनुगोळ मेन रोड, 34 नंबर मराठी शाळा, धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, बिरजे कॉर्नर, जय महाराष्ट्र चौक, गांधी स्मारक, लक्ष्मी गल्ली, मारुती गल्ली येथे सांगता झाली. यावेळी परिसरातील अनेक रामभक्त आणि नागरिक या मिरवणुकीत सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला. बेळगाव रेल्वे स्थानकावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा अद्याप बसवण्यात न आल्याने कर्नाटक दलित युवा संघटनेच्या वतीने खासदार मंगल अंगडी यांच्या समोरच नैऋत्य रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. येत्या आठवड्याभरात प्रतिमा रेल्वे स्थानकाच्या मुख्य इमारतीवर न बसविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. हुक्केरी तालुक्यातील राजा लखमगौडा जलाशय अर्थात हिडकल जलाशयात शुक्रवारी 36.5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. अद्याप उन्हाळ्याला सुरुवात झाली नाही, त्यामुळे पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आलेले नाही. असे असले तरी मागणीचा अंदाज घेत पुढील आठवड्यात पाणी वाटपाचे नियोजन करण्यात येणार आहे. सध्या नियमित पाण्याच्या पुरवठ्यासाठी 60 क्युसेक पाणी जलाशयातून सोडले जात आहे, अशी माहिती जलाशय अधिकाऱ्यांनी दिली आहे. सांब्रा एअरमॅन ट्रेनिंग स्कूलमध्ये अग्निवीर वायू अंतर्गत प्रशिक्षण घेण्यासाठी 5,000 पेक्षा अधिक उमेदवार दाखल झाले आहेत. त्यात 300 मुलींचा समावेश आहे. अग्निवीर वायू अंतर्गत एअरमॅन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आलेली ही तिसरी तुकडी आहे. त्यात देशभरातील युवक युवतींचा समावेश आहे. या ठिकाणी 22 आठवड्याचे प्रशिक्षण घेऊन ते देश सेवेत कार्यरत होणार आहेत.
काकती येथे भरवस्तीत जखमी अवस्थेत सापडलेल्या मोरावर उपचार करून वन खात्याच्या हाती सुपूर्द करण्यात आले आहे. पशु बचाव हा माझा धर्माच्या कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन घडविताना जखमी मोराला जीवदान दिले आहे. काकती रेंजचे DRFO गस्ती YB बिरादार यांच्याकडे हा मोर सुपूर्द केला आहे. काकती येथील श्रीराम चव्हाण यांनी जखमी अवस्थेत असलेल्या मोराबाबत प्राणीप्रेमी विनायक केसरकर यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने दाखल होऊन मोरावर उपचार करत वन खात्याकडे सुपूर्द केले. यंग बेळगाव फाउंडेशन आणि श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने बेळगाव शहराचे प्रवेशद्वार असलेल्या येडियुरप्पा मार्गावरील श्री पद्मसागरजी महाराज चौकात रेडियम वॉर्निंग टेप बांधून अपघात प्रवण क्षेत्रासंबंधी जनतेला सावधानतेचा इशारा देण्यात आला. यंग बेळगाव फाउंडेशनचे अध्यक्ष ॲलन मोरे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे आवाहन केले आहे. जुने गांधीनगर येथील कलमनी राईस मिल परिसरात गटारीतील पाणी निचरा होत नसल्याने या परिसरातील जनतेला दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यामुळे या परिसरातील जनता हताश झाली आहे. तरी तातडीने महापालिकेने याकडे लक्ष देऊन गटारी स्वच्छ कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021244050. योजना फक्त सभासदांकरता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. 31 डिसेंबर अखेर घरगुती सिलेंडर गॅसच्या कनेक्शनसाठी E-KYC करणे आवश्यक आहे. ही E-KYC न केल्यास गॅस सबसिडी मिळणार नाही अशा अफवा पसरल्याने चिकोडी तालुक्यात विविध गॅस एजन्सीसमोर नागरिक व महिलांची गॅस E-KYC साठी एकच झुंबड उडाली आहे. यामुळे गर्दीमुळे गॅस एजन्सी धारकांचीही मोठी धावपळ उडाली आहे. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.